नमस्कार मित्रांनो, नरसिंगेश्वर सेवा मी आरोग्य त्या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी आणि GNM थर्ड इयर नर्सिंगच्या स्टुडंटसाठी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे जननी सुरक्षा योजना. तर ही काय आहे जननी सुरक्षा योजना ती आपण बघूया. तर राष्ट्रीय मातृत्व लाभ योजनेत सुधारणा करून जननी सुरक्षा योजना ह्याला JSY ही नवीन योजना सुरू करण्यात आली. JSY नावाची म्हणजे जननी सुरक्षा योजना ही नवीन सुरू करण्यात आली. तिचा 12 एप्रिल 2005 रोजी प्रारंभ झाला. या योजनेची वैशिष्ट्य अशी की रुग्णालयात प्रसूती करण्यास प्रोत्साहन देऊन माता मृत्यू आणि बालमृत्यूदर कमी करणे आणि दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील महिलांचा रुग्णालयातील देखभाल शुश्रूषा यावर भर देणे. ह्या योजनेचा उद्दिष्ट काय आहे तर 12 एप्रिल 2005 रोजी ह्या योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेची वैशिष्ट्य आहेत की रुग्णालयात प्रसूती करण्यास प्रोत्साहन देणे आणि माता मृत्यूदर आणि बालमृत्यूदर कमी करणे. जननी सुरक्षा योजनेचं उद्दिष्ट आहे माता मृत्यूदर बालमृत्यूदर कमी करायचा आहे आणि जी दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील महिला आहेत त्यांना रुग्णालयातील देखभाल आणि शुश्रूषा यावरती भर द्यायचा आहे. त्याच्यानंतर जननी सुरक्षा योजनेची ठळक वैशिष्ट्य कोणती आहेत ते आपण बघूया. जननी सुरक्षा योजनेची ठळक वैशिष्ट्ये तर ही 100% मध्ये आपण बघूया. ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. जननी सुरक्षा योजना ही कसली आहे तर केंद्र पुरस्कृत ही 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील व 19 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना म्हणजे काय आहे तर ही राष्ट्रीय आरोग्य अभियान त्या अंतर्गत ही ग्रामीण आणि शहरी भागातील दारिद्र्य रेषेखाली कुटुंबातील 19 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना पहिल्या 2 प्रसूतीपर्यंत जिवंत बालक असणाऱ्या प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती पश्चात रुग्णालयातील देखभालीसह रोग मदत दिली जाते. प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती पश्चात रुग्णालयातील देखभालीसह रोग मदत दिली जाते. तथापि काय केलं जातं तर रुग्णालयात प्रसूती होण्याचे प्रमाण कमी असणाऱ्या म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तरांचल, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, राजस्थान, छत्तीसगड, ओडिशा आहे ते, आसाम आणि जम्मू काश्मीर या 10 राज्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तर कसं आहे तर म्हणजे दारिद्र्य रेषेखाली ज्या बायका आहेत, स्त्रिया आहेत, बायका म्हणजे आपण स्त्रिया म्हणूया, तर त्या कुटुंबातील 19 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या महिलांना पहिल्या 2 प्रसूतीपर्यंत म्हणजे प्रसूतीपूर्व, पहिल्या 2 प्रसूतीपूर्व म्हणजे जिवंत बालक असणाऱ्या आणि प्रसूतीपूर्व, प्रसूती दरम्यान आणि प्रसूती पश्चात म्हणजे जी देखरेख असते त्याच्यासाठी मदत दिली जाते. तथापि रुग्णालयातील प्रसूती होण्याचे प्रमाण कमी असणाऱ्या उत्तर प्रदेश आहे, उत्तरांचल आहे, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार, ओडिशा, छत्तीसगड, आसाम आणि जम्मू काश्मीर या 10 राज्यात जी आहेत त्याचे विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याच्यानं ह्या दृष्टीने तिसऱ्या अपत्यापर्यंत वाढवलं जाईल. लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि हा लाभ आहे तो तिसऱ्या अपत्यापर्यंत वाढवलं जाईल. मात्र त्यासाठी मातेने प्रसूतीनंतर तत्काल स्वच्छेने जिथे प्रसूती झाली त्या रुग्णालयात लगेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिली पाहिजे. तर ह्याचं कसं आहे तर 10 राज्यांवरती ह्याचं लक्ष आहे. ठीक आहे. मात्र त्यासाठी म्हणजे करण्याच्या दृष्टीने हा लाभ तिसऱ्या अपत्यापर्यंत वाढवला जाईल. मात्र त्यासाठी मातेने प्रसूतीनंतर तत्काल स्वच्छेने जिथे प्रसूती झाली त्या रुग्णालयात लगेच कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यास अनुमती दिली पाहिजे. अन्य राज्यांना चांगलं कार्य परफॉर्मन्स असणारे राज्य समजले जाते आणि बाकीचे जे राज्य आहेत ते चांगले कार्य करणारे राज्य समजले जातात. त्याच्यानंतर मान्यताप्राप्त प्रमाणित सामाजिक आरोग्य कार्यकर्त्या आशा या गरीब गरोदर महिला आणि उपरोक्त 10 राज्यांमधील लो परफॉर्मन्स स्टेट्स सार्वजनिक आरोग्य या दरम्यान समन्वयक आरोग्य कार्यकर्ती म्हणून काम करतील. तर बाकीच्या ज्या आहेत त्या काय तर लो परफॉर्मन्स स्टेट्स किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्र या दरम्यान समन्वयक आरोग्य कार्यकर्ता म्हणून काम करतील. प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात रुग्णालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आशा जबाबदार असतील. प्रसूतीपूर्व, प्रसूती पश्चात आणि ह्या ज्या सेवा आहेत ते देण्यासाठी कोण जबाबदार असेल तर आशा. गरोदर महिलेला आरोग्य केंद्र पोहोचवण्याची ही ती जबाबदार असेल. योजनेअंतर्गत 2012 आणि 2013 पासून मदतीचं स्तर प्रमाण खालीप्रमाणे असेल. 2012 आणि 2013 पासून काय आहे तर मदतीचा दर आहे
खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे एकामध्ये काय तर लो परफॉर्मिंग स्टेट्स म्हणजे काय HPS हाय परफॉर्मिंग स्टेट्स म्हणजे 2 आहेत. LPS म्हणजे लो परफॉर्मिंग स्टेट्स, HPS म्हणजे हाय परफॉर्मिंग स्टेट्स. ठीक आहे. त्याच्यामध्ये ग्रामीण भागातील आशांसाठीच्या प्रोत्साहक भत्ता रक्कम 600 रुपये आणि 300 रुपये ANC घटकांसाठी आणि 300 रुपये हे रुग्णालयातील प्रोसेससाठी गरोदर महिलेच्या सोबत असण्यासाठी समाविष्ट आहेत. तर ग्रामीण भागातील आशासाठीचा प्रोत्साहक भत्ता रक्कम रुपये 600 आहेत. तर त्यामध्ये ANC घटकांसाठी 300 रुपये आणि रुग्णालयातील प्रसूती गरोदर महिलेच्या सोबत असण्यासाठी समाविष्ट केलेला आहे. त्याच्यानंतर शहरी भागातील आशासाठीचा प्रोत्साहक भत्ता रुपये 400, त्यामध्ये 200 रुपये ANC घटक व 200 रुपये रुग्णालयातील म्हणजे प्रसूतीसाठी गरोदर महिलेची सोबत करण्यासाठी समाविष्ट आहे. आता रोग मदतीसाठी पात्र होण्याच्या अटी. आता ही रोग आपण रक्कम देणार आहे, तर त्याच्यासाठी कोण कोण पात्र बरं आहेत, तर त्याच्यासाठी लो परफॉर्मिंग स्टेट्समधले LPS यामध्ये काय तर अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील महिलांसह सर्व महिला ज्यांची प्रसूती सरकारी आरोग्य केंद्रामध्ये जे झालेली आहे. त्याच्यानंतर केंद्रामध्ये JSK उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, फर्स्ट रेफरन्स युनिट, जिल्हा आणि राज्य रुग्णालयात होईल. ठीक आहे. समजलं. तर काय आहे तर अनुसूचित जाती लो परफॉर्मिंग स्टेटसमध्ये काय आहे तर LPSमध्ये तर अनुसूचित जाती जमातीच्या कुटुंबातील महिला ज्यांची प्रसूती सरकारी आरोग्य केंद्रामध्ये जसे की उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामाजिक आरोग्य केंद्र, त्याच्यानंतर फर्स्ट रेफरल युनिट, जिल्हा आरोग्य म्हणजे होतात, त्यामध्ये लो परफॉर्मिंग स्टेट्समधले येतात आणि त्यांना हा लाभ दिला जाईल. तर हाय परफॉर्मिंग स्टेट्समध्ये काय ते HPS यामध्ये 19 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली महिला, अनुसूचित जाती व जमातीच्या गरोदर महिला ह्या येतात हाय परफॉर्मिंग स्टेट्समध्ये. त्याच्यानंतर आहे रुग्णालयातील प्रसूतीसाठीच्या रोख रकमेच्या मुदतीच्या मर्यादा. तर रुग्णालयातली प्रसूती करण्यासाठी मदतीच्या ज्या रकमेच्या मर्यादा त्या अशा पुढीलप्रमाणे. तर त्या लो परफॉर्मिंग स्टेट्स यामध्ये आरोग्य केंद्र, सरकारी किंवा खाजगी मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांमध्ये झालेल्या प्रसूतीचा लाभ दिला जाईल. हाय म्हणजे हाय परफॉर्मिंग स्टेट्समध्ये काय होतं तर 2 अपत्यापर्यंत प्रसूतीपर्यंत लाभ दिला जाईल. लो परफॉर्मिंग स्टेट्समध्ये काय होतं तर आरोग्य केंद्र, सरकारी खाजगी मान्यताप्राप्त आरोग्य संस्थांमध्ये झालेल्या प्रसूतीसाठी लाभ दिला जाईल. हाय परफॉर्मिंग स्टेट्समध्ये 2 अपत्यापर्यंत प्रसूतीपर्यंत लाभ दिला जाईल. लो परफॉर्मिंग आणि हाय परफॉर्मिंग राज्यांमध्ये घरी प्रसूती होणाऱ्या दारिद्र्य रेषेखाली सर्व गरोदर महिलांना त्यांचे वय किंवा मुलांची संख्या लक्षात घेता प्रत्येक प्रसूतीमागे 500 रुपये मदत दिली जाईल. वर्ष 2007 ते 7 हे रुग्णालयातील प्रसूती वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. या वर्षात ही योजना हाय परफॉर्मिंग राज्यातील शहरी भागापर्यंत विस्तारण्यात आली आणि लो परफॉर्मिंग राज्यामध्ये वयाची व कितवी प्रसूती ही अट काढून टाकण्यात आली. ठीक आहे. तर काय आहे 2006 आणि 7 हे रुग्णालयातील प्रसूती वर्ष म्हणून जाहीर करण्यात आले. या वर्षात ही योजना हाय परफॉर्मिंग राज्यातील शहरी भागांपर्यंत विस्तारण्यात आली आणि लो परफॉर्मिंग राज्यांमध्ये वयाची कितवी प्रसूती आहे म्हणजे बर्थ ऑर्डर ही अट काढून टाकण्यात आली. रुग्णालयीन प्रसूतीसाठी योजनेचा लाभ अनुसूचित जाती जमातीच्या सर्व महिलांकरता विस्तारण्यात आले. आशा मदत निधी सर्व लो परफॉर्मिंग राज्ये, ईशान्येकडील राज्य आणि सर्व राज्य केंद्रशासित प्रदेशांमध्ये आदिवासी जिल्ह्यांमध्ये उपलब्ध आहे. ग्रामीण भागात खालील मुद्दे घटक अंतर्भूत आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रसूतीसाठी सर्वात नजीकच्या आरोग्य केंद्रात गरोदर महिला नेण्यासाठी प्रवास खर्चासाठी रोख मदत 250 रुपयेपेक्षा कमी नसावी. रोग भत्ता प्रति प्रसूती 200पेक्षा कमी नसावा. आशाला पैसे तेव्हा मिळावे जेव्हा लाभधारकाकडे प्रसूतीपश्चात भेट होईल, बाळाचे BCGचे लसीकरण झाले असेल आणि उर्वरित रक्कम आशाला जी आहे तिने दिलेल्या सेवेसाठी दिली जावी. रक्कम रुग्णालयात आरोग्य केंद्रात दिली जावी. त्याच्यानंतर ज्या सरकारी रुग्णालयांमध्ये सरकारी विशेषज्ञ स्पेशलिस्ट नाही तिथे सिझेरियन प्रसूतीच्या आणि प्रसूती दरम्यान निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी खर्च करता ही योजना 1500 रुपयेपर्यंत प्रतिप्रसूती अनुदान देते. ठीक आहे. तर अशा प्रकारे ही होती आपली जननी सुरक्षा योजना, तिची संपूर्ण माहिती. तुम्हाला एवढं सगळं आता प्रश्न येईल की मॅम एवढं सगळं लिहायचं आहे का, तर तुम्हाला जननी सुरक्षा योजना तिची जननी सुरक्षा योजनेची ठळक वैशिष्ट्ये ते लिहायचं आहे. इथपर्यंत तुम्हाला लिहायचं आहे कारण तुम्हाला 5 मार्कालाच प्रश्न लिहायचा आहे. तुम्ही पुढचं लिहित बसायची गरज नाही आहे. ते लिहिला तर तुमचे 4 ते 5 पानं भरतील. 5 मार्काच्या प्रश्नाला 4 ते 5 हे लिहायची गरज नाही कारण तुमचा पुढचा प्रश्न जे 15 मार्काचा असतो तिथे मग बोंबल होते.
म्हणून सुरुवातीचा प्रश्न आहे तो 2.5-3 पेपर म्हणजे ह्याच्यामध्येच कवर करून टाकायचा, म्हणजे पुढचे 15 मार्काचे. कारण तुम्ही विचार करा, तुम्ही 5 मार्काचा जो प्रश्न आहे तो 3 किंवा 4 पेज लिहित आहेत, मग तुम्ही 15 मार्काचा जो क्वेश्चन आहे तो 10 पेज लिहायला पाहिजे. असे तुम्हाला 10-20 आणि पहिले जो टिपा लिहा असतात ते किती पेजेस तुमचा 3 तासामध्ये पेपर कवर होत नाही. त्याच्यामुळे पहिला जे 5-5 मार्काचे आहे ते मुद्देसूद आणि आटोपशीर लिहायला शिकायचं आहे, ठीक आहे. कारण तुमच्याकडे 3 तासाचा टाईम असतो. त्याच्यामुळे आपला सुरुवातीचा जो 15 मार्काचा पहिला प्रश्न असतो तो पहिल्या 10 मिनटात झालाच पाहिजे लिहून. तुमचा फर्स्ट इयरवाल्यांसाठी सांगते, 10 मिनटात लिहून झाला पाहिजे. म्हणजे तुम्ही निदान काय करायचं आहे, क्वेश्चन पेपर मी थोडं माहिती देते. क्वेश्चन 1मधला जो फिलिंग द ब्लँक्स असतो, आन्सर माहीत नसेल तर ते ब्रॅकेट करून म्हणजे अंडरलाईन करून ठेवायची. जेव्हा आन्सर तुम्हाला वाटेल कन्फर्म आहे तेव्हा लिहून टाकायचा. पण कंपल्सरी क्वेश्चन लिहूनच ठेवायचे, कारण जेव्हा नंतर तुम्हाला असं वाटतं की आपल्याला हे आन्सर असेल, पण तुम्ही क्वेश्चन लिहिला नाही आणि तुमच्याकडे शेवटची 5 मिनिटं आहेत, कधी तुम्हाला न आलेलं उत्तरसुद्धा तुम्ही लिहिलं आणि ते बरोबर आलं तर तुमचे मार्क्स मिळणार ना. पण तुम्ही काहीच लिहिलं नाही, नुसतं आन्सर अंडरलाईन केल्याने ते मग काय आहे आन्सर, तर मग खूप प्रॉब्लेम होणार तुम्हाला. तसंच मॅच द फॉलोइंग लिहितानासुद्धा तसंच आहे. सगळे 1, 2, 3 जी क्वेश्चन आहेत ते सगळं लिहून टाकायचे, म्हणजे कुठलं आहे ते, आणि त्याच्यासमोर आपलं ॲरो असा करून ठेवायचा आणि मग तुम्हाला ते करायचं आहे. चुकी बरोबरचे पण क्वेश्चन लिहून ठेवायचे. चूक किंवा बरोबर लिहिण्यासाठी आता हे चुकी बरोबर लिहिलं तुम्ही, परत दाखवते तुम्हाला. चुकी बरोबर लिहिलं आहे तुम्ही, इथून क्वेश्चन सुरू झाला तुमचा, इथे झाला. ही चूक किंवा बरोबर लिहिण्यासाठी एक ओळ सोडायची आणि त्याच्याखाली दुसरा प्रश्न चालू करायचा आहे. म्हणजे तुम्हाला म्हणजे माहीत नसेल एखाद्या ह्याचं, 10 मिनटात पहिला प्रश्न लिहून व्हायला पाहिजे. त्याच्या मग तुम्ही पुढचा जो क्वेश्चन आहे तो तुम्ही हे करू शकता. डिफरन्स असतात कधी मग खूप प्रॉब्लेम होतात, समजलं का, मुद्दे आठवायला वगैरे मग खूप हे होतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या मनाने आणि तुमच्या आयडियाने हा प्रश्न सोडवायचा आहे. तर अशा प्रकारे होता हा आपला आजचा व्हिडिओ. लवकर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.